दोन भिन्न प्रकृतीचे भिन्न प्रवृत्तीचे असे नायक नायिका एकत्र येतात आणि मग त्यांच्यामध्ये एक नातं तयार होतं. पण ते नुसतं अ बॉय मीट्स गर्ल असं नसतं, तर त्याला खास इम्तियाज अली टच असतो. पण मग तो इम्तियाज अली टच कुठे हरवला जब हॅरी मेट सेजलमध्ये. तुम्ही जर ट्रेलर पाहिला असेल तर तुम्हाला कथेचा अंदाज तर आला असेलच. या ट्रेलरपेक्षा फार वेगळं काही सिनेमात घडत नाही. म्हणजे ॲम्स्टरडॅम, प्राग, मग बुडापेस्ट, मग परत प्राग, मग लिस्बन, मग फ्रँकफर्ट अशी सगळी युरोपची सफर तुम्हाला यातून घडते. एक एंगेजमेंट रिंग हरवली आहे आणि ती शोधण्यासाठी ॲम्स्टरडॅम एअरपोर्टवरून माघारी फिरलेली नायिका आणि तिच्यासोबत अडकलेला नायक, या दोघांमधली जी केमिस्ट्री आहे ना, ती सुरुवातीला खूप मजेशीर वाटते. पण मग हळूहळू करण जोहर आणि यशराज स्टाईलच्या सिनेमांसारखंच सगळं घडायला लागतं. हां, नाही म्हणाला इंटरवल नंतर एक दोन ट्विस्ट टाकून आपला इंटरेस्ट वाढवण्याचा प्रयत्न केलाय, पण तो तेवढ्यापुरताच. गाडी परत मूळ पदावरच येते. तू फ्लाइट पकड़ के वापस चली जा, ऐसे रिंग नहीं मिलने वाली तुझे, समझ रही? ढूंढने से भगवान भी मिल जाता है. मुझे तो नहीं मिला आज तक. तुमने ढूंढा है क्या भगवान? नहीं तो मिल जाता. और जो मिला है शायद वही ढूंढा होगा, सोच के देखो. नहीं, तुझे तो पक्का नहीं ढूंढ रहा था. हां, आता नेहमीसारखी लव्ह स्टोरी जरी असली तरी इम्तियाजला त्यातूनही काहीतरी वेगळं सांगायचंय असं वाटत राहतं. खास करून यातलं अनुष्काचं जे कॅरेक्टर आहे. आता आपल्या देशात ज्या तमाम गर्भश्रीमंत कुटुंबातल्या मुली आहेत, ज्या रूढी परंपरांमध्ये अडकल्या आहेत, त्या मुलींचं आयुष्य हे किती एकसाची आहे हे दाखवायचा प्रयत्न त्याने केला आहे. पण त्याचा हा जो ट्रॅक आहे ना, तो खूप विस्कळीत झाला. किंवा यातला जो नायक आहे हॅरी, तो गाईड आहे पण एकाकी आहे. दुसऱ्यांच्या प्रवासातला साथी बनता बनता आपलं आयुष्य कुठे चाललंय हे त्याला कळत नाहीये. अशी या दोघांच्या मनातली आंदोलनं जी आहेत ना, ती दाखवताना दिग्दर्शक थोडा फरकटलाय, हेच या सिनेमाचं दुर्दैव आहे. हां, आता अशा सिनेमांमध्ये अभिनय वगैरे करणं हे शाहरुखसाठी एकदमच सोपं काम आहे. पण तरीसुद्धा त्याने काही ठिकाणी इंटेन्स वगैरे ॲक्टिंगचा प्रयत्न केला आहे. आणि सुरुवातीला वैतागलेल्या नायकाची जी कॉमेडी आहे ना, ती पण मस्त जमली आहे. पण गुजराती सेजलच्या रूपामध्ये अनुष्काने जी बॅटिंग केली आहे ती कमाल आहे. म्हणजे बोलण्यापासून, म्हणजे गुजराती बोलण्यापासून ते बॉडी लँग्वेजपर्यंत तिने खूप छान मेहनत घेतल्याचं जाणवतं. खरं तर या दोघांनीच हा सिनेमा खूप छान सावरलेला आहे असं म्हणायला लागेल. बाकी चंदन रॉय सन्याल जो आहे तो छोटा रोल असूनही लक्षात राहतो. एक गोष्ट मनापासून इथून वाटते, इम्तियाजचा सिनेमा रहमान पाहिजे होता. त्याच्या गाण्यांची जादू पाहिजे होती. नाही हो, एकतर खूप गाणी आहेत आणि त्यात प्रीतमच्या गाण्यांनी खूप निराशा केली. थोडक्यात काय, इम्तियाजचा सिनेमा आहे म्हणून खूप अपेक्षा घेऊन जाणार असाल तर प्लीज जाऊ नका. हां, तुम्हाला युरोपचं दर्शन करायचं आहे, शाहरुखचे तुम्ही फॅन आहात, अनुष्काचे फॅन आहात, तरच हा सिनेमा तुम्ही बघू शकता. इम्तियाज अलीच्या जब हॅरी मेट सेजलला मी देतोय 2.5 अडीच पॉपकॉर्न. बरं, याशिवाय मराठीमध्ये भिकारी नावाचा सिनेमा रिलीज झालाय, ज्यामध्ये स्वप्नील जोशी आहे, दिग्दर्शक गणेश आचार्य आहे, बरीच गाणी आहे, डान्स आहे. पण सिनेमा कसा आहे तुम्हाला आमच्या या अद्भुत चॅनलवर जो रिव्ह्यू आहे त्यामधून कळू शकेल. नाही, आधी रिव्ह्यू बघा आणि मग ठरवा ना सिनेमा बघायचा की नाही ते, रिव्ह्यू आवडतोय की नाही ते. नाही, काहीही असेल, अद्भुत चॅनल आहे ना, ते आधी सबस्क्राईब करा.